मोठी अपडेट समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते। पालघरमधून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात उतरले। या आधीच्या लोकांनी काय केलं त्याच्या मी काय बोलायची गरज आहे का? तुम्हाला ते सगळं माहित आहे ना, इतिहास सगळा माहित आहे ना, आतून बाहेरून सगळं माहित आहे ना, त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, हा राजू माच्छी जो आहे हा कार्यकर्ता आहे, हा लोकांच्या घराघरात जाणारा कार्यकर्ता आहे। राजू हा बाळासाहेब दिघे साहेबाचा शिलेदार आहे। राजू ऑफिस मध्ये बसून आदेश देणारा नाही, त्याला तर ऑफिस पण नाही वाटतं, चलता फिरता ऑफिस आहे त्याचं। आणि म्हणून असा कार्यकर्ता तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून मिळणार आहे। राजूला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही, आणि घ्यायला लागली तर मग मी त्याचा कान पकडेन, कारण मला भेटायला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही, मुख्यमंत्री असताना पण आणि आता पण। आणि म्हणून राजू सर्वांना सोबत घेऊन काम करेल, सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल। हे जे सगळे इच्छुक होते, मगाशी मी सगळ्यांची नावं घेतली, या सगळ्यांना सोबत त्यांचं मार्गदर्शन घेऊन या डहाणूला विकासाकडे नेण्याचं काम राजू केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्याला देतो। आणि या ठिकाणी डहाणूमध्ये नैसर्गिक संपत्ती आहे, तिला राखण करायची आहे, वाढवायची आहे। हा निसर्ग जो आहे तो या ठिकाणी त्याचं वरदान आहे, ते आपल्याला कायम ठेवायचं आहे। आणि म्हणून त्याला देखील सर्वांगीण विकासाला राजू प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही। खरं म्हणजे राजू नगराध्यक्ष म्हणून नाही, तर डहाणूकरांचा सेवक म्हणून काम करेल, डहाणूकरांचा आवाज म्हणून काम करेल, हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। मी मुख्यमंत्री असताना लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन। आता मी डीसीएम आहे, आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन। सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे। पद येतात जातात पुन्हा येतात, सत्ता येते जाते पुन्हा येते, पण नाव गेलं की परत येत नाही। आणि म्हणून राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी आमदार पण आहेत, आपले भुसारे आहेत, आनंदभाई आहेत, गावित साहेब आहेत, आपला श्रीनिवास आहे, ताई आपल्या आहे, महिला आघाडी आहे, युवा सेना आहे, इकडं आपला अमित घोडा आहे, सगळे लोक आपल्या मनीषाताई आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही, जगदीश वगैरे सगळे लोक आहेत। आज सगळ्यांना मी एकच सांगायला आलोय, तुमची एकजूट जी आहे, तुमची एकजूट ही कायम ठेवा। ही एकजूट विकासाची वाटचाल घडवणारी एकजूट ठरेल, विकासाकडे नेणारी ही एकजूट ठरेल। आणि म्हणून मी कृतीला महत्त्व दिलंय। तुम्हाला माहित आहे, मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्यावर आरोप प्रत्यारोप लोक करत होते, असंविधानिक मुख्यमंत्री, घटनाबाह्य मुख्यमंत्री, पण मी काही डरलो नाही, मी घाबरलो नाही। मी एकच केलं, मी आरोपाला टीकेला आरोपाने उत्तर देणार नाही, तर कामातून उत्तर देईन, आणि मी कामातून उत्तर दिलं। म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले, आणि म्हणून मी आपल्याला जास्त बोलत नाही। तुम्ही बघा 2 तारखेला आपल्याला महत्वाचं काम करायचं। एक दिवस फक्त तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहे। काय आलं बाबा, कोण मध्ये गडबड करतोय का? आवाज बंद। एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे, तोपर्यंत कोणी बंद करू शकत नाही। आणि म्हणून मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डावं उजवं करत नाही। मी मुख्यमंत्री असताना देखील
मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास 450 कोटी रुपये 70,000 रुग्णांना वाटले. 70,000 रुग्णांचे जीव वाचले. पालघर नगर पंचायतीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उतरलेत. मी जनतेतला उमेदवार दिला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. त्याबरोबरच डहाणूचा निसर्ग जपायचा आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पालघरच्या डहाणूमधून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. सत्ता येते आणि जाते पण प्रतिष्ठा परत येत नाही असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.